6 वर्ष अनुदानाचा टप्पा मिळत नाही आणि म्हणून अनेक लोक 55व्या वर्षी 100% येतात, 4 वर्षात रिटायर होतात, 58व्या वर्षी 100% होतात, दुसऱ्या दिवशी रिटायर होतात. अशी एक परिस्थिती आहे. आणि म्हणून तेव्हा जो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चावर या सरकारने त्या शिक्षक आणि सर्व शिक्षक आणि पुरुष जे महिला मोठ्या प्रमाणात होत्या त्यांच्यावर लाठीचार्ज केला. इतकं त्या शिक्षकांना मारलं की अनेक शिक्षक रस्त्यावर पडले, रक्तबंबाळ झाले. अनेक जे शिक्षक नेते होते त्यांना हर्सूलमध्ये डांबलं आणि शिवराम म्हस्के 16 दिवस हर्सूलच्या जेलमध्ये होते. ते त्या आंदोलनामधले त्या आंदोलनाच्या एकूण नेतृत्वापैकी एक ते होते. असे अनेक शिक्षकावर अन्याय करत करत तरीही आज हा लढा सुरू आहे. मी शिवराम म्हस्के यांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे काही मत आहे ते कमी वेळामध्ये या ठिकाणी मांडावे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ या चळवळीच्या माध्यमातून मराठी शाळा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि आजची स्थिती आणि गती हा जो विषय दिलेला आहे. खरं तर विद्रोह हा शब्द ज्या वेळेला येतो त्यावेळेला तथागत भगवान गौतम बुद्धांचं नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. कारण विद्रोह हा त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं सुरू झालेला होता. वैदिकतेच्या विरोधामध्ये पहिला विद्रोह करणारा तथागत भगवान गौतम बुद्ध आणि याच विद्रोहाच्या मार्गाने समोर समोर चालणारे संत कबीर असतील, संत तुकाराम महाराज असतील, समोर जाऊन महात्मा ज्योतिराव फुले असतील आणि त्यांचा शिरोमणी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेमधून सगळ्यात मोठा विद्रोह करणारे या देशातले सर्वात मोठे विद्रोहक होते. बांधवांनो, खरं म्हणजे तर या ठिकाणी ज्या वेळेला माझं नाव सुचवलं गेलं की सर तुम्हाला या विषयावर बोलायचं आहे, आमच्या भारत शिरसाट सरला मी सांगितलं होतं सर मला बळीचा बकरा बनवू नका. तिथं एक तर मोठमोठे विचारवंत आहेत, मोठमोठे लोक आहेत. त्या विचारवंताच्या समोर माझ्यासारख्या सामान्य माणसानं बोलायचं काय? हा मला तुम्ही 1000 लोकांच्या समोर नेतृत्व करायला सांगा, त्याला शांत बसवण्यासाठी सांगा, त्याच्यामध्ये प्रोत्साहन भरण्यासाठी सांगा किंवा त्यांना उत्तेजित करून शासनाच्या विरोधात लढण्यासाठी सांगा. मी ती गोष्ट करू शकतो. परंतु विचाराचं देवाणघेवाण आणि तेही विचारवंतांच्या समोर, जेही बुद्धिवंत आहेत त्या बुद्धिवंतांच्या समोर हे कसं काय शक्य? ते म्हणले नाही तरी बोलावं लागतंय म्हणे तुम्हाला. मग आता कसा बसा तरी घाबरत या ठिकाणी उभा राहा. मित्रांनो आणि बांधवांनो, खरं तर मराठी शाळा किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा किंवा कुठल्याही माध्यमाची जर शाळा असेल तर या शाळांच्या संदर्भामध्ये आपण वरवरचा विचार करता कामा नये. कारण अनुदान देणं, गव्हर्नमेंटचं अनुदान देणं हा वरचा विचार झाला, उथल विचार झाला. गव्हर्नमेंट आपली जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी का झटकतंय हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये सोशल वेलफेअर हा शब्द वापरलेला आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये जर सोशल वेलफेअर असेल तर सोशल वेलफेअर मध्ये एज्युकेशन हे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणून समोर ठेवलेला आहे. मग या सोशल वेलफेअरलाच शासन नेमकं कशामुळे बाजूला काढ? आज या ठिकाणी मंचावर बसलेले आहेत, समोर आपण बसलेले आहात, आपण सगळेजण शिकलेले आहोत, शिक्षणामधून बोलायला लागलेले आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग जर हे शिक्षण हे वाघिणीचं दूध असेल, शिक्षण हे महत्वाचं असेल, तर मग या शिक्षणालाच जर गालबोट लावलं, या शिक्षणालाच बाजूला काढलं तर कसं होईल? ही यांची खरी मानसिकता आहे. यांच्या या मानसिकतेच्या पाठीमागचं खरं मूळ जे आहे की बहुजनातला जो आज न बोलणारा माणूस आहे, जो न चालणारा माणूस होता, जो आंधळा माणूस होता, तो शिक्षणामुळे आज पाहायला लागलेला आहे, जो बोलायला लागलेला आहे,
जो लंगडा होता तो धावायला लागलेला आहे, पळायला लागलेला आहे. हे केवळ आणि केवळ शिक्षणामुळे झालेलं आहे. आज कलेक्टर सारखी पोस्ट शिक्षणामुळे बहुजनातल्या माणसाला भेटते. आज वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या पोस्टवर जाऊन हा माणूस बसायला लागलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचा विचार करायला लागलेला आहे. मग या विचाराला जर कुठं बंदिस्त करायचं आहे, याच्या विचाराला जर कुठं पायफुटी घालायची असेल तर याचं शिक्षण पहिले नाकारलं पाहिजे. कारण सुरुवातीला त्यानं तेच केलं होतं. आज फक्त थोड्याशा सोफिस्टिकेटेड भाषेमधून ते करतात, थोडे गुपितपणानं करण्याचा प्रयत्न करतात. मी याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगू इच्छितोय, 2000 साली 1991चा घॅट करार आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यावेळेला जागतिकीकरणाचं धोरण भारतानं स्वीकारलं. त्याच्या अगोदर सगळं काही सार्वत्रिकरण होतं, शिक्षणाचं सार्वत्रिकरण होतं. शिक्षणामध्ये 2000 साली अशी एक महत्वाची घटना घडली या शिक्षण क्षेत्रामध्ये, ज्याचा शिक्षणाशी कुठलाही संबंध नव्हता, ज्या लोकांना शिक्षणाशी तीळ मात्र घेणं देणं नव्हतं, अशा लोकांना साठीची एक एज्युकेशन कमिटी नेमली होती केंद्र शासनाने. आणि या एज्युकेशन कमिटीमध्ये कोण होते तर एक होता आज अंबानी, मुकेश अंबानी. पहिला होता मुकेश अंबानी, रिलायन्सचा मुख्य मालक. हा या मुकेश अंबानीचं शिक्षणाशी काही घेणं देणार नाही. याला शिक्षणाशी याला फक्त आणि फक्त व्यापार कसा करायचा, एखादी वस्तू कशी घ्यायची, ती कशी महाग फायद्यामध्ये विकायची, एवढं फक्त त्याला माहित होतं. अशा माणसाला त्या कमिटीवर घेतलं. आणि दुसरा एक माणूस घेतला गेलेला होता, तो होता कुमार मंगलम बिर्ला. हे दोन माणसं होते जे आज आपण जे बोलतोय ना शिक्षण. अरे मला सांगा, जर शिक्षणच नसेल तर तुमच्या भाषेला किंवा तुमच्या इतर गोष्टीला काय चाटायचं आहे? जर शिक्षणच तुमचं बंदिस्त केलं जाणार असेल, शिक्षणापासूनच तुम्हाला वंचित केलं जाणार असेल, तर इतर गोष्टीवर चर्चा करण्यात काय अर्थ काय? या कुमार बिर्ला आणि अंबानीच्या कमिटीनं त्या वेळेला, कारण हे लोक फक्त आणि फक्त शिक्षणाला बिझनेसच्या माध्यमातून, फायद्याच्या माध्यमातून, व्यापाराच्या माध्यमातून पाहत होते. जागतिकीकरणाचं ते धोरण आणलंच होतं. त्याच्यामध्ये यांनी नंतर लक्षात घेतलं की पूर्ण भारताची जर अर्थव्यवस्था पाहिली आणि या अर्थव्यवस्थेमध्ये शिक्षणावरचा जर खर्च पाहिला आणि शिक्षणामधून येणारा जर बेनिफिट पाहिला तर तो होता 22 लाख कोटीचा. साधा सुद्धा शिक्षणातून प्रॉफिट मिळणार होतं. 22 लाख कोटीचा सहज निघणारा याच्यातून बेनिफिट होत किंवा याच्यामधून येणारं इन्कम होत. मग एवढं मोठं इन्कम विना कामाचं का जाऊ द्यायचं? म्हणून यांची ही कमिटी नेमली होती वाजपेयी सरकार. या कमिटीनं स्पष्टपणानं त्यावेळेला सांगितलं होतं की शिक्षणाचं पूर्णपणे खाजगीकरण झालं पाहिजे. आणि हे खाजगीकरण झाल्याच्या नंतर या कमिटीचा कुठेही अहवाल बाहेर आलेला नाही. सर, कुठेच अहवाल बाहेर आला नाही. आपल्याला माहित असतं, कारण आपण सगळेजण अभ्यासू मंडळी आहोत. या कमिटीच्या शिफारशी केलेल्या होत्या की शिक्षणाचं खाजगीकरण झालं पाहिजे. शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी ह्या कंपन्यांकडे दिल्या पाहिजेत. लक्षात घ्या मी काय सांगतोय, त्या कंपन्यांकडे दिल्या पाहिजेत. यांचं कंपन्यांचं याच्यावर वर्चस्व असलं पाहिजे. पण या कमिटीची शिफारस बाहेर आली नाही. त्याच्यानंतर वाजपेयीचं गव्हर्नमेंट डिमॉलिश नंतर गेलं आणि नंतर काँग्रेसचं गव्हर्नमेंट. बिर्ला आणि अंबानीची लक्षात घ्या, कुठला गव्हर्नमेंट हे कोणाचं गव्हर्नमेंट आहे हे आपल्यासाठी महत्वाचंच नाही. महत्वाचं आहे की बहुजनांना शिक्षणापासून वंचित कसं ठेवायचं आहे, हे यांचा जो अजेंडा आहे तो अजेंडा कसा हे लागू करतात हे महत्वाचं आहे. काँग्रेसचं गव्हर्नमेंट आलं. काँग्रेसनं 2007 साली 86वी घटना दुरुस्ती केली. घटनेमध्ये 86वी घटना दुरुस्ती केली आणि या घटना दुरुस्तीनं सांगितलं शिक्षण हे आम्हाला राईट टू एज्युकेशन करायचं नाही, राईट टू एज्युकेशन मध्ये आणायचं आहे म्हणून सांगितलं.
शिक्षणाचा अधिकार भेटला पाहिजे. कोणाला अधिकार भेटला पाहिजे? अगोदर अधिकार नव्हता. अरे अगोदर तर सार्वत्रिक होतं ना शिक्षण. कोणी जात होतं शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेत, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये, त्याला किती काही श्रीमंत माणूस असो त्याच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा अधिकार होता. तुम्ही आज जेवढे जे इथं शिकलेले आहात, तुम्ही सगळेजण तुमच्या गावातला जो श्रीमंताचा माणूस 100-200 एकरवाला शेतीवाला जो माणूस आहे त्याच्या पोराच्या मांडीला मांडी लावून बसत होते की नव्हते? मग काँग्रेसनं जो 86वी घटना दुरुस्ती आणली, या 86व्या घटना दुरुस्तीमध्ये म्हणलं राईट टू एज्युकेशन, आम्हाला शिक्षणाचा अधिकार द्यायचा. अरे कोणाला देणार आहात तुम्ही अधिकार? कोणाला देणार होते अधिकार? राईट टू एज्युकेशन आणला, 86वी घटना दुरुस्ती झाली आणि 1 एप्रिल 2009ला 1 एप्रिल 2009ला यांनी राईट टू एज्युकेशन नावाचा ऍक्ट आणला. तुम्हाला माहित आहे का की या आपल्यापैकी काही जणांनी हा राईट टू एज्युकेशन ऍक्ट वाचला असेल? माझं आपल्याला नम्र विनंती आहे, राईट टू एज्युकेशन ऍक्ट वाचा एकदा, लक्षात येईल राईट टू एज्युकेशन खरंच राईट टू एज्युकेशन आहे का राईट हिरावून घेणारा कायदा आहे तो? कारण राईट टू एज्युकेशन मध्ये एक तरतूद अशी केल्या गेली, फुलाटे साहेब, एक तरतूद अशा प्रकारची केल्या गेली की 25% विद्यार्थ्यांना आम्ही मोफत शिक्षण देऊ. किती? 25% विद्यार्थ्यांना. 75% पुढे गेले. जे अगोदर 100% भेटत होतं त्याच्यातल्या तुम्ही 25लाच आणलं. मग ते म्हणजे नाही आम्ही 25% देणार, पण ते कोणत्या विद्यार्थ्याला? ज्याला प्रायव्हेट शाळेत जायचं त्याला 25% देऊ. मग आम्ही आमच्या शाळा तुमच्यासाठी ठेवलेल्याच आहेत म्हणत ना. आमच्या झेडपीच्या शाळा आहेत, आमच्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत, आमच्या इतर अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानितच्या शाळा आहेत, तिथं तुम्हाला फ्री भेटणार आहे, तिथं तुम्ही जाऊन घ्या. ठीक आहे, मान्य केलं हे. ज्या वेळेला आमच्या झेडपीमध्ये आमचा विद्यार्थी चाललेला आहे, आमच्या झेडपीमध्ये विद्यार्थी जातो किंवा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जातो, तिथं तज्ञातले तज्ञ शिक्षक नेमलेले आहेत, हे माझी खात्रीशीर माहित आहे मला. तज्ञातले तज्ञ, कारण या शिक्षकाने इतका तज्ञ शिक्षक नाही दुसरा. परंतु ज्या वेळेला तो शाळेमध्ये जातो हा शिक्षक, त्या वेळेला या शिक्षकाला वर्गावर जाऊ देण्याच्या अगोदर याला दुसऱ्या कामं लावल्या जातात, याला वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षणाचे कामं लावल्या जातात, याला वेगवेगळ्या प्रकारची इतर नको असलेली कामं लावल्या जातात आणि या कामाच्या माध्यमातून त्याला वर्गावर आणि बोर्डाच्या ठिकाणी जाऊ दिल्या जात नाही. मग दर्जा ढासळत की नाही? या शाळांचा ऑटोमॅटिक दर्जा ढासळत की नाही? जर दर्जा एका बाजूला ढासळला, दर्जा ढासळला म्हणजे ऑटोमॅटिक पालक कुठे जाणार आहे? बाजूला असलेल्या सेल्फ फायनान्सच्या शाळेमध्ये किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये एका बाजूचा दर्जा ढासळून टाकायचा, दुसऱ्या बाजूला तशी टोले जंग इमारत उभी करायची, तिथं 8-9 हजार रुपयाचे शिक्षक ठेवायचे, इन्फ्रास्ट्रक्चर दाखवायचं, आमच्याकडे ही भौतिक सुविधा, आमच्याकडे ती भौतिक सुविधा, आणि या विद्यार्थ्याला तिकडच्या बाजूला ढकलायचं. एकदा तिथं गेला की तिथं याला सांगायचं, ए बाबा तुला जर जायचंय ना त्या शाळेमध्ये, तर आम्ही तुला त्या शाळेमध्ये जर जायचं असेल तर गव्हर्नमेंट काहीही देणार नाही. तुला जायचंय तर जाय, ना नसेल जायचंय तर तसं बस. सर मी तुम्हाला सांगतो, मुंबईतल्या महानगरपालिकेच्या जवळपास 800 शाळा, किती? 800 जवळपास 800 शाळा, त्या सगळ्या शाळा या मुकेश अंबानीच्या घशामध्ये घातल्या गेल्या. आता 2015 मी सांगत होतो राईट टू एज्युकेशनच्या संदर्भामध्ये, ज्या वेळेला 2009ला हे राईट टू एज्युकेशन आला, या राईट टू एज्युकेशनला सांगितलं 25% फक्त आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्हाला जर शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही पैसे भरून जर तिकडे जायचं, या अदानीच्या शाळेमध्ये, अंबानीच्या ज्या शाळा आहेत, या शाळेमध्ये जर ऍडमिशन एखाद्या विद्यार्थ्याला करायचं असेल, माझ्या बांधवांनो लक्षात घ्या ही गोष्ट, कारण भविष्याची ही नांदी मी आपल्याला सांगतोय. अंबानीच्या शाळेमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पोटामध्येच बाळ अगोदरच जन्माला घालावं लागतं.
तुमच्या पोटात गर्भामध्ये जर बाळ असेल तर तिथं ऍडमिशनसाठी अगोदरपासून प्रोसिजर करायची आणि 5 लाख रुपये पहिले डोनेशन द्यायचे. म्हणजे ते बाळ नंतर जन्माला आलं किंवा नाही आलं, मेलं, काही झालं तरी त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. इतकी ही भयानक आणि भयानक वास्तव स्थिती आहे. आज आपल्या छत्रपती संभाजीनगर मधल्या गोष्टी पहा. इथं तुम्ही जाऊन पहा, या नाथ व्हॅलीमध्ये जवळपास 2.5 ते 3 लाखाच्या वरती फीस ठेवलेली आहे. प्रवेश सुद्धा घेऊ देत नाही. साध्या म्हणजे त्याच्या गेट मधून आमच्या सामान्य माणसाला गेट मधून आतमध्ये प्रवेश सुद्धा करू दिला जात नाही. पाऊल सुद्धा ठेवू देत नाही. ही गोष्ट काय करते आपल्या बाबतीमध्ये? याच्यासाठी समोर आमच्या महाराष्ट्र शासनानं समोर जाऊन या राईट टू एज्युकेशनला अधिक प्रबळ करण्यासाठी सेल्फ फायनान्स ऍक्ट आणला 2011 साली. ही स्वयंअर्थशासित शाळा. स्वयंअर्थशासित शाळाचा अर्थ काय आहे? तर एखाद्या माणसाकडे, माझ्याकडे समजा गडगंज संपत्ती आहे, तर मी माझ्या गडगंज संपत्तीतला भाग शाळा निर्माण करण्यासाठी, इस्टॅब्लिश करण्यासाठी लावेल आणि त्याच्या माध्यमातून शाळा स्थापन करेल. आणि ही शाळा स्थापन केल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये, कारण त्याच्यानंतर कॅपिटेशन फीसचा एक ऍक्ट आणला 2013 साली. कॅपिटेशन फीस म्हणजे काय? की शाळांच्या फीसवर नियंत्रण, शाळांच्या फीसवर नियंत्रण. मग नियंत्रण कशासाठी? तर शाळा जर जास्तीची फीस घेत असेल तर त्याला थोडं दाबून ठेवायचं. त्याच्यासाठी कॅपिटेशन फीस नावाचा ऍक्ट आणला. या कॅपिटेशन फीसच्या नावाखाली शासनानं स्पष्टपणाने सांगितलं नाही. काय सांगितलं? की तुम्हाला मिनिमम जेवढी फीस ठरवायची तेवढी ठरवू शकता. मिनिमम 5 लाख रुपये. किती? 5 लाख रुपये. पण एकदा जर तुम्ही 5 लाख रुपये ठरवले किंवा तुम्ही जर 50,000 रुपये फीस ठरवली, तर या 50,000 फीस पैकी तुम्हाला जर दरवर्षी वाढवायची असेल तर फक्त 10% वाढवता येईल. म्हणजे किती मोठा उदारपणा झाला हा गव्हर्नमेंट. एक साधी गोष्ट आहे की नाही? म्हणजे उदार धोरण झालं ना, की 5 लाख रुपये फीस एका बाजूला ठेवायची, 10% तुला दरवर्षी वाढव रे बाबा, ते त्याच्यावरती वाढू नको, नाही तर मग आम्ही तुला अंकुश लावू. हे कशासाठी चाललंय? माझं इथं सभागृहामध्ये बसलेल्यापैकी प्रत्येकाला एक आव्हान आहे. आपण किती जण अशा की दरवर्षी आपल्या लेकरांची सरासरी नाही म्हणलं तरीही 1.5 लाख रुपये फीस भरू शकतो? किती जण आहेत असे? 1.5 लाख रुपये, मिनिमम 1.5 लाख रुपये फीस आपण दर वर्षाला भरू शकतो. त्याचा खर्च, इतर खर्च वेगळा, त्याचा बसचा खर्च वेगळा, त्याचा ड्रेसचा खर्च वेगळा, त्याच्या पुस्तकांचा खर्च वेगळा, त्याच्या शूजचा खर्च वेगळा. हे सगळा खर्च जर मिळून काढला तर जवळपास 2 लाखाच्या वरती आमचा एक विद्यार्थी, पहिलीचा विद्यार्थी चाललेला आहे. फर्स्ट स्टँडर्डला असं चाललेला विद्यार्थी. अशा अवस्थेमध्ये आम्ही शिक्षणाच्या, मराठी शाळा वाचवण्याच्या पुरत्या मग मर्यादित गप्पा करणार का? अरे मराठी शाळा तर त्याला कधीच्याच मातीमध्ये घातल्या. तुमच्या माहितीस्तव सांगतो, जास्तीत जास्त 2035 पर्यंत, इथून समोरच्या 10 वर्षामध्ये कदाचित एकही मराठी शाळा जिवंत राहणार नाही. इतकं ठामपणाचं धोरण त्यांनी राबवलेलं आहे. एकही मराठी शाळा जिवंत राहणार नाही. कारण हे शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे का, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, दादा, या शैक्षणिक धोरणामध्ये, अर्थात या शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी हे जे RT ऍक्ट जो आहे, म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे, या ऍक्टच्या समोर जाऊन त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे, याच्यानंतर जीही एज्युकेशन सोसायटी स्थापन होईल ती स्वायत्त असेल, ऑटोनॉमस असेल. आणि ही कंपनीच्या द्वारे, कुठलीही कंपन्याच्या किंवा एखादा गडगंज मालक असलेलाच ती स्थापन करू शकेल. ऑटोनॉमस बॉडी म्हणून त्याला नाव दिलं त्यांनी. राज्यघटनेमध्ये तशा प्रकारची त्याच्यासाठीची अमेंडमेंट केलेली आहे. मग आम्ही कुठल्या निद्रिस्त अवस्थेमध्ये आहोत आज? कारण त्यांनी ते 2016 सालीच केलंय.
2020 पासून तर त्यांनी फक्त अंमलबजावणी सुरू केलेली आहे. आता 2025ला सांगितलं आता ठामपणाने अंमलबजावणी करा. संकुल नावाची त्याच्यामध्ये दुसरी एक तरतूद आणली. संकुल नावाचा हा एक प्रकार बोंडस नाव दिलं. आम्ही संकुल आणत आहोत. अरे कशाचं संकुल? नेमकं संकुल म्हणजे काय? सरनं आमच्या आकडेवारी सादर केली. मेहर सरनं आकडेवारी सादर केली. महाराष्ट्रामध्ये जवळपास 8196 शाळा, किती 8196 शाळा अशा आहेत की जे एक शिक्षकी शाळा आहे. आता ही एक शिक्षकी शाळा म्हणजे नेमकं काय हे पहिलं समजू, म्हणजे नंतर संकुल काय भानगड आहे आणि ती कशा प्रकारची काम करते हे लक्षात येईल. 8196 शाळा त्या एक शिक्षकी शाळा आहेत. एक शिक्षकी शाळाचा अर्थच आहे की ज्या शाळेमध्ये 30 विद्यार्थी आहेत, 30 पेक्षा अधिकचे विद्यार्थी नाहीत, अशा शाळेला एकच शिक्षक द्यायचं. ठीक आहे. ही कधी घोषणा केली त्यांनी? ही घोषणा केली 2015 साली. एक शिक्षकी शाळा आम्ही एकच शिक्षक देणार म्हणून 30 विद्यार्थ्यांचा क्रायटेरिया लावला. 30 विद्यार्थ्यांचा क्रायटेरिया लावला. त्याच्यानंतर आता मागच्या 2-3 वर्षापूर्वी काही बातम्या ऐकल्या असतील की एक शिक्षकी शाळा शासन बंद करणार. मग आता या एक शिक्षकी शाळा कोणत्या आहेत, कुठल्या आहेत? त्या आहेत वाड्या वस्त्यावरच्या, त्या आहेत तांड्यावरच्या, त्या आहेत दुर्गम भागातल्या, त्या आहेत नदी नाल्यांच्या पार कुठंतरी जंगलामध्ये असलेल्या या शाळा आहेत. या शाळावर शिक्षकांना धड जाण्यासाठी रस्ता नाही, शिक्षकांना तिथं राहण्याची व्यवस्था नाही, विद्यार्थ्याला दुसऱ्या शाळेमध्ये जायचं तर तिथून जाण्यासाठी बरोबर रस्ता नाही, कुठल्या तरी सांकवावरून जावं लागतंय, कुठल्या तरी नदीला क्रॉस करून जावं लागतंय, कधीतरी नदीला पूर येतो, आपण त्या प्रकारचे व्हिडिओ पाहत असतो. मग गव्हर्नमेंट म्हणतंय या विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मग यांच्या ह्या ज्या शाळा आहेत, या ज्या एक शिक्षकी शाळा आहेत, या एक शिक्षकी शाळा आम्ही संकुलामध्ये आणतो. हे संकुल कुठं आहे? संकुल काय याच्या दारात तिथं या विद्यार्थ्याच्या 30 विद्यार्थ्यांसाठी त्याने संकुल बनवलंय. तिथं हे संकुल कुठं ठेवलं यांनी? संकुल ठेवलं जो विद्यार्थी वाडी वस्तीवरचा आहे, जो दुर्गम भागातला आहे, या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांसाठी संकुल ठेवलंय 50 किलोमीटर. ही यांची संकल्पना, संकुलाची संकल्पना. म्हणजे माझा हा विद्यार्थी जो गोरगरीब विद्यार्थी आहे, जो त्या शिक्षणाच्या माध्यमातून विद्रोह करायला शिकतोय, शिक्षणाच्या माध्यमातून समोर जाण्यासाठी धडपडतोय, शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतोय, अशा विद्यार्थ्याला हे त्याच ठिकाणी मारू इच्छितात की नाही? मग आम्ही केवळ आणि केवळ मराठी माध्यमांच्या शाळांचा विचार करणार, एवढ्या पुरता मर्यादित विचार करणार. मराठी माध्यमांची शाळा ही वाचलीच पाहिजे. मराठी माध्यम नाही, मराठी माध्यम नाही तर अनुदानित शाळा वाचली पाहिजे. हा माझी ठाम भूमिका आहे. अनुदानित शाळा म्हणजे काय? अनुदानित शाळा म्हणजे काय तर गव्हर्नमेंटला, राज्यघटनेनं जी गव्हर्नमेंटवर जे रिस्पॉन्सिबिलिटी टाकली, कोठारी आयोगानं सांगितलं 6% खर्च तुम्ही केला पाहिजे एज्युकेशनवर, ते 6% खर्च तुम्ही केलाच पाहिजे. अनुदानित शाळा म्हणजे काय तर गव्हर्नमेंटनं सोशल वेलफेअरची जिम्मेदारी घेतलीच पाहिजे. ही जिम्मेदारी गव्हर्नमेंटची आहे आणि गव्हर्नमेंट या जिम्मेदारीपासून पळू शकणार नाही. परंतु हा प्रश्न विचारणारा गव्हर्नमेंटला आज कोणीच शिल्लक नाही. हा मोठा प्रश्न आहे. आमच्यापैकी किती जण विचारणारे आहेत? अरे माझ्या बाजूचा, माझ्या शेजाऱ्याचा मुलगा जर एखाद्या टॉपच्या शाळेमध्ये जात असेल, त्याला जर चकचकीत बस येत असेल, त्याच्या अंगावर चकचकीत ड्रेस असेल, टाय असेल, बेल्ट असेल, चांगल्या प्रकारचे शूज असतील, तर माझ्या मनामध्ये भावना निर्माण होती माझंही लेकरू तिथं गेलं पाहिजे. म्हणजे आम्हीच बेगडी झालो की नाही? बेघरपणा आम्ही आमच्या चेहऱ्यावर बांधलाय की नाही? आमची परिस्थिती असो की नसो, मग ते चाललंय ना तिथं, माझ्या शेजाऱ्याचं पोरगं चाललंय ना, मग माझंही तिथंच गेलं पाहिजे. ही मानसिकता जी आहे, ही मानसिकता आपल्या बहुजन समाजाला सगळ्यात मोठी घातक ठरणारी मानसिकता. ही गोष्ट आम्ही ओळखली पाहिजे. गव्हर्नमेंट काय करू इच्छित आहे? गव्हर्नमेंट म्हणजे
गव्हर्नमेंटचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, बीजेपी असो, काँग्रेस असो किंवा इतर कुठलाही गव्हर्नमेंट असो, गव्हर्नमेंट म्हणजे एकच शब्द येतो, तो म्हणजे ब्राह्मणी वर्चस्व. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. नाहीतर आम्ही कितीही सभा घ्या, काही करा, याचा अर्थच काही उरणार नाही ना. मग तुम्ही म्हणाल आता याच्यावर उपाय काय आहे? कारण मी एखादा प्रश्न तो निर्माण केलेला आहे, उपायही आपल्या समोर असणं गरजेचं आहे की नाही? जर आजच्या घडीला अशा प्रकारचं झालेलं आहे तर सिस्टीम बदलणं. आजच्या कंडिशनमध्ये आपण समजा जर लाखो, आम्ही त्या दिवशी दादा मोर्चा काढला कुठं आझाद मैदानावर, जवळपास 25-26 हजार लोक 8 आणि 9 तारखेला जुलै महिन्यामध्ये तिथं आझाद मैदानावर बसवलं. 9 तारखेला मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ बोलवलं आमचं. पहिले म्हणणे गिरीश महाजनाला भेट. काय म्हणे? गिरीश महाजनाला भेट. ठीक आहे म्हणलं. गिरीश महाजन साहेबाकडे गेलो. साहेबाकडे गेल्याच्या नंतर साहेबांना सांगितलं, म्हणे तुमचे हे जे 10, 15, 20 हजाराचे जे मोर्चे आहेत ना, या मोर्चानं आमचं काही हे होणार नाही म्हणे. या मोर्चाला तर आम्ही सहज म्हणजे या एवढ्या रॅलीला आम्ही सहज निपटून टाकू शकतो. जिथं आम्ही त्या जरांगे पाटलाला निपटून टाकलं तिथं तुमची काय कथा आहे रे? ही गव्हर्नमेंटची वास्तव स्थिती आहे. काय वास्तव स्थिती आहे गव्हर्नमेंटची? गव्हर्नमेंट तुमच्या आजच्या कंडिशन मध्ये तुमच्या लोकांच्या संख्येला घाबरणार नाही. लोकांच्या संख्येला ते घाबरणार नाही, हे त्यांच्या त्या वाक्यावरून स्पष्ट होत आहे. मग अशा वेळेला आम्ही नेमकं केलं तरी काय पाहिजे? कारण आमचं शिक्षण वाचलं पाहिजे, आमचं शिक्षण तरलं पाहिजे, आमचे विद्यार्थी शिकले पाहिजेत, आमच्या विद्यार्थ्यांनाही चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे, आमच्या विद्यार्थ्यांनाही इंटरनॅशनल लेवलचं शिक्षण भेटलं पाहिजे. हे इंटरनॅशनल शब्द का वापरतोय तेही सांगतो. कारण मराठी भाषेला सुद्धा आपण त्या दर्जावर नेऊ शकतो. नुसती मराठी भाषा संवर्धन म्हणून नाही, आज जग खूप वेगळ्या दिशेनं चाललेलं आहे. कोडिंग लँग्वेज AI सारख्या मोठ्या प्रमाणावर आज धुमाकूळ घालणं सुरू केलेलं आहे. आणि AI ची ज्या वेळेला समोर AI येईल आपल्या समोर, त्यावेळेला तर आपण नेमकं म्हणतील आपली एज्युकेशन सिस्टीम ही मुरदाड झालेली आहे की काय? मग याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये? तर माझं स्पष्टपणानं मत आहे, कारण मी आपल्या समोर हा सविस्तर वृत्तांत ठेवलेला आहे. याच्या बाबतीमध्ये सविस्तर मी आपल्याला याची पार्श्वभूमी सांगितलेली आहे, याचा उपाय परिणामही सांगितले. परिणाम काय होऊ शकतात? 2040-35 पर्यंत समोरचे 10 आणि 40 पर्यंत पूर्ण अनुदानित शाळा कदाचित पूर्ण बंद होतील. कारण गव्हर्नमेंट पैसा द्यायला तयार नाही. 64,000 कोटीचा खर्च येतोय म्हणते सॅलरीवर शिक्षकांचे. आम्ही तेवढाच खर्च दुसरीकडे गेला तर आम्हाला भरपूर गोष्टी भेटणार आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट गव्हर्नमेंटनं डोक्यात फिट केली, हे फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आकडा सांगितला 64,000 कोटीचा. भारत सरकारचा तर त्याच्यासाठी एक उदाहरण सांगतो. मी काय जास्तीचा वेळ घेणार नाही आणि नंतर उपाय सांगून मी खाली बसणार आहे. राजस्थान मधलं एक उदाहरण सांगतोय. ते व्हिडिओ एक खूप व्हायरल झाला. एका शिक्षिकेचा व्हिडिओ आहे. तिनं सांगितलं की राजस्थानमध्ये आजची कंडिशन जी आहे ती राजस्थानमधल्या त्या कंडिशनचं वर्णन करत असताना ती सांगते की एका बाजूला ही गव्हर्नमेंटची शाळा आहे आणि दुसऱ्या बाजूला खाजगी शाळा आहे फीसची. गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये जर तुम्हाला जायचं असेल, आता आपल्या इथली जी शाळा आहे त्या PM श्री शाळा म्हणून नाव दिलं आता केंद्रीय विद्यालयाला, नवीन नाव आलं. आता अशात नवीन नाव आहे, PM श्री असं नाव दिलं आहे. तर त्या शाळेमध्ये तिनं सांगितलं गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये जर जायचं असेल तुम्हाला एखाद्या पालकाला, तर गव्हर्नमेंटच्या शाळेत जाण्यासाठी त्या पालकाला 800 रुपये फीस भरावी लागते दर महिन्यात. आपल्या या PM श्रीमध्ये सुद्धा तसंच आहे. केंद्रीय विद्यालय आहे का, जी फुकट गव्हर्नमेंटची शाळा आपण म्हणतो, तिथं एक 800-900 रुपये फीस भरावी लागते. 800 रुपये फीस भरावी लागते. आणि बाजूची जी प्रायव्हेट शाळा आहे, या प्रायव्हेट शाळेमध्ये राजस्थानमध्ये जर तुम्ही प्रायव्हेट शाळेमध्ये तुमचा विद्यार्थी टाकत असाल तर गव्हर्नमेंट तुम्हाला 1200 रुपये देणार.
काही लक्षात आलंय का काय चाललंय ते बघा. म्हणजे इकडची शाळा बंद पाडायची, हिला जगवायचा, ही बंद झाली, गव्हर्नमेंटनं हा अंक काढून घ्यायचा. तसं आहे आता या अनुदानाच्या संदर्भात, शिक्षकांच्या वेतनाच्या संदर्भात. थोडे दिवस फक्त त्याला माहीत आहे की एका बाजूला आमचे यायचं हे पे उठलंय ना, आता कशाचं शेल पाण्याचं खाजगी शाळेमध्ये यायला जाऊ द्या, ही ऑटोमॅटिकच कमी होणार आहे. 2040 पर्यंत सगळे शिक्षक जेवढा शासनावरचा भार आहे तो ऑटोमॅटिक कमी होणार आहे. फक्त महाराष्ट्राचं सांगतोय, भारताच्या मध्ये हा खर्च तर नको तेवढा मोठा आहे आणि तो पूर्ण झिरो करण्याचं काम हे केंद्र शासनाचं आणि तिथल्या राज्य शासनाचं चाललेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यासाठी अशा अवस्थेमध्ये जन आंदोलन हा एक तर पर्याय आहे. तो पर्याय तर आपण सोडला नाही पाहिजे, कारण आपल्या रक्तामध्ये धमन्यांमध्ये सळसळणारं जे रक्त आहे हे फक्त अन्याय ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी उचंबळून आल्याशिवाय राहत नाही, हे मला खात्रीशीर माहीत आहे. परंतु हे रक्त कायम उसळवी नाही, जास्तीचं नकोय ना. त्याच्यासाठी दुसरा एक माझा या सभागृहाला नम्र विनंती आहे की बाबा रे, सेल्फ फायनान्सचं आता जे मान्यता देणं चालू आहे ना, समाजातल्या बहुजन समाजातल्या जास्तीत जास्त लोकांनी या गोष्टी घ्या. आता या सेल्फ फायनान्स स्कूल घ्या, त्याच्यासाठीचं वाटल्यास ग्रुप बनवा, त्या ग्रुपमधून इन्फ्रास्ट्रक्चर बनवा. कारण येत्या 2050 पर्यंत कदाचित तुमचं सगळं शिक्षण हे त्याच्या शाळेमध्ये बंद करतील. तिथल्या अग्रसेन विद्यालयामध्ये जा, अग्रसेन विद्यालयामध्ये फक्त जात विचारल्या जाते, कुठल्या जातीचा आहेस रे बाबा तू, आमच्या समाजाचा आहेस का, ते असेल तर घेतल्या जातं. ही वास्तव स्थिती आहे. या वास्तव स्थितीला विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं दुर्लक्ष करून चालणार नाही, हे माझं ठाम मत आहे. या गोष्टीकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं, हीच माझी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरंच मला सर खूप कमी वेळ दिला होता, पण मी नको तेवढं ताणण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आपली सर्वांची क्षमा मागतो आणि थांबतो. धन्यवाद. मस्के सरांनी अत्यंत गंभीरपणे आजच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. मस्के सर, ही व्यवस्थाच आपल्याला बदलायची आहे, कारण कायदे, शैक्षणिक धोरण हे कोण ठरवतं?